नमस्कार, एम ए रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज इथे मी सुरळीच्या वड्या बनवते आहे. त्यासाठी मिरच्या, आलं आणि जिरे घेतलेले आहे. 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. अगदी दाबून घ्यायचं आहे ते. आणि 2 वाट्या ताक घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहे, फिरवून घेणार आहे, बारीक करायचं आहे अगदी. आणि नंतर आपल्या चाळणीने जे गाळणं असतं त्याच्याने गाळून घ्यायचं आहे. कारण मिरच्या आणि आल्याचं जरा जे चिथडे किंवा जे हे राहतं ते निघून जातं सगळं चोथा. गाळून घेतल्यानंतर त्यात 1 वाटी मी पाणी घालणार आहे त्यात. म्हणजे 1 वाटी पीठ असलं की 2 वाट्या ताक आणि 1 वाटी पाणी लागतं. हे प्रमाण अगदी योग्य आहे. बघा, छान होतात या पद्धतीने वड्या. मीठ चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्यात थोडी हळद टाकायची आहे आपल्याला, अर्धा चमचा. हळदसुद्धा अगदी पूर्ण मिक्स करायची आहे त्यात. खूप छान होतात ह्या वड्या. अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवते इथे. जळायची भीती नाही आणि कशाचीच भीती नाही. अशा पद्धतीचं पीठ तयार करायचं. आणि ते पातेलं, एका मोठ्या पातेल्यात मी पाणी तापत ठेवलं होतं. स्टँडवर मी हे पातेलं ठेवून आणि झाकण ठेवलं आहे. 15 मिनिटांनी बघायचं, वाफ भरते. खूप छान होते अगदी पीठ. पीठ शिजलं आहे आपलं पूर्णपणे. खाली उतरवून आणि ताटाला तेल न लावता पसरवायचं आहे ते. तेल लावायचं नाही अजिबात. स्वच्छ पुसून घ्यायचं. पाणी लावून पुसून आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. तेल अजिबात लावायचं नाही. आणि छान मोठ्या उचटणीने पसरवून घ्यायचं आहे छान. अगदी मोठं ताट घ्यायचं म्हणजे सगळं पीठ छान पसरलं जातं. आणि आता यावर थोडंसं ओलं खोबरं मी घालते. ओलं खोबरं घातल्यानंतर आपल्याला त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहे. आपल्याला हव्या तशा वड्या कापता येतात. लहान पाहिजे असेल तर लहानही करता येतात आणि मोठ्याही करता येतात. अगदी 5 मिनिटात गार होतं ते. फॅनखाली जरी ठेवलं तरी चालेल. आणि नंतर त्याचं हळूहळू अशा वळकट्या वळायच्या. छान वळल्या जातात ह्या. बघा, मी तेलसुद्धा लावलं नव्हतं तरी छान निघत आहेत. तेलाची काही आवश्यकता नाही आहे. तेल लावायचंच नाही, नाही तर पसरत नाही व्यवस्थित ते. अशा प्रकारे सगळ्या वड्या मी वळवून घेते त्याच्या आणि अशा काढून घेते सगळ्या. बघा किती छान झाल्या आहेत अगदी. चकाकी तर किती छान आलेली आहे. ह्या बाजूने आता केला, आता असं सुद्धा करता येतात आपल्याला. ह्या पद्धतीने सुद्धा आपल्याला वळवून घेता येतात. छान होतात अगदी ह्या वड्या. पीठ पूर्णपणे शिजल्याशिवाय मात्र निघत नाही, एवढं लक्षात ठेवा. पूर्ण शिजलं पाहिजे पीठ. कच्च्या पिठाच्या वड्या होत नाही. कच्चं पीठ चिकटून राहतं ताटाला. हे पूर्णपणे शिजल्यामुळे छान होतात हे वड्या. बघा किती चकाकी आहे त्याला. छान. आता याच्यावर आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे. तेल तापत ठेवलं होतं. मोहरी टाकली आहे.
कढीपत्ता, हिंग टाकला आहे आणि आपल्याला ह्या वड्यांवर सगळं खोबरं, पुन्हा ओलं खोबरं टाकायचं वरतून आणि ही फोडणी सगळी ओतून द्यायची. खूपच छान झाली आहे. आवडल्यास लाईक